येस और नो? ओके. तसंच बघा आता डे मंथ, आता इथे काय दिले बघा, मंडे, फेब्रुवारी, हिमालया, गंगा, रिपब्लिक डे. हे काय झाले, नॅशनल फेस्टिव्ह डेचं पण रिपब्लिक डे घेतलं त्यांनी. तर हे सगळे लेटर जर तुम्ही पाहिलात तर ते कसं घेतलेलं आहे त्यांनी, कॅपिटल लेटर मध्ये. जर हे तुम्ही सगळं पाहिलात तर हे कसं दिसतंय तुम्हाला, कॅपिटल लेटर मध्ये. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ऑलवेज राईट इन कॅपिटल. ओके. आता बघा, MA, MBBS हे काय आहेत, डिग्री. जे डिग्री आहेत त्यांचं काय केलेलं आहे त्यांनी, कॅपिटल फॉर्म मध्ये कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड करणं म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला कॉम्प्रेस करणं किंवा शॉर्ट करणं, राईट. जो फुल असतो त्याला कॉम्प्रेस करून लिहितात. ठीक आहे. सगळ्यांचे कॅमेरे ऑन पाहिजेत. सगळ्यांना कळतंय की नाही मला कळायला हवं. ओके. कार्तिक अनम्यूट करायचंय. यस टीचर. हम्म. कळतंय का? हाँ. हा. तर आता हे काय झाले, सगळे डिग्रीचे फॉर्म आहेत, राईट. आता PSI ही एक पोस्ट आहे. ओके. पण लिहिताना कसं लिहायचंय, पूर्ण कॅपिटल मध्ये. ठीक आहे. B.Ed, नंतर BSc, BA, हे कसं असतं, तुम्ही जर कधी बघितलात एखाद्या कॉलेजमध्ये वगैरे जर बघा तुम्ही, किंवा कोण तुमची सिस्टर वगैरे किंवा कोण असेल, तर त्यांचं असं असतं BA, राईट. सगळं कॅपिटल मध्ये असतं. ठीक आहे. BCA. ओके. असं असतं ते. ठीक आहे. Full stop. This marks puts at the end of assertive and imperative sentence. Ram is a clever boy. Close the door. हे काय आहेत, छोटे छोटे सेंटेन्स आहेत. आणि ते बोलण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, फुल स्टॉपचा. ठीक आहे. त्याच्यानंतर कोमा. आता कोमा काय यूज करतात, फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे, सेम काइंड ऑफ वर्ड्स राईट्स युझिंग कोमा इन द सेंटेन्स. कशामध्ये यूज करतात, सेम काइंड ऑफ वर्ड्स. म्हणजे आता समजा राम, श्याम अँड जय, आता हे सेम टाइप ऑफ वर्ड्स नाहीयेत, बट काय आहेत ते, नेम्स आहेत. ठीक आहे. राम, श्याम आणि जय हे काय आहेत, फ्रेंड्स आहेत. ठीक आहे. त्यांचं नावं एकदाच घ्यायचं असेल तर आपण काय करतो, राम अँड श्याम अँड जय असं नाही म्हणत आपण, राम, श्याम अँड जय, किंवा अजून एखादा असेल राम, श्याम, जय अँड राजवीर, असं जर असेल तर आपण काय करतो, त्यामध्ये दोन्ही मध्ये कोमा देतो. ठीक आहे. आता बघा, राम, श्याम, जय अँड राजवीर. ठीक आहे. तर आपण काय करतो, इथे कोमा असं टाइप यूज करतो. कोमा युज्ड बिफोर इन्व्हर्टेड कोमा इन द सेंटेन्स. आता इन्व्हर्टेड कोमाच्या आधी कोमा कसा यूज झालेला असतो, ही सेड आर यू रेडी, म्हणजे तो विचारतोय. ठीक आहे. ही सेड आर यू रेडी, तेव्हा काय होतो, ही सेडच्या नंतर एक कोमा येतो. आणि त्याच्यानंतर इन्व्हर्टेड कोमा काय येतो का, तर तिथे एक सेंटेन्स, दुसरा सेंटेन्स विचारलाय. ठीक आहे. ही सेड, इथं थांबतं सेंटेन्स, आणि त्याच्यानंतर काय चालू होतं, आर यू रेडी, हे एक विचारलेलं आहे. त्यामुळं इन्व्हर्टेड कोमा प्लस क्वेश्चन मार्क. का, तर ते क्वेश्चन, तो काय करतोय, विचारतोय क्वेश्चन. ही सेड आर यू रेडी, असं. ठीक आहे. कळालं इथपर्यंत? हँड रेज करायचं बाळांनो, समजलं असेल तर इथपर्यंत.
ओके, DM कांबळे कोण आहे? येस मॅम. काय आहे डाऊट? मॅम ते आपण हे आपलं नाव जर मिडल मध्ये आलं तरी पण आपण कॅपिटल मध्ये लिहितो. येस बेटा. ओके मॅम. हा, थँक्यू एनी मॅम. डाऊट? नो. ठीक. ओके, नेक्स्ट घेऊयात. ओके, आता 3 काय सांगितलंय बघा. कोमा राईट्स आफ्टर ऍड्रेसिंग समवेअर. म्हणजे कोणाला तर तुम्ही बोलवताय, राईट? राजू कम हिअर. तर राजूच्या नंतर काय आला पाहिजे? तुमचा कोमा आला पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही कोणाला तरी बोलवताय किंवा आता आपण एखाद्याचं नाव घेतलं, किंवा आपण आता एक्सक्यूज मी म्हणतोय. ठीक आहे, एक्सक्यूज मी, कॅन आय हेल्प यू? ओके, आता इथे जर तुम्ही बघितलं, मी काय घेतलं? एक्सक्यूज मी घेतलं. आणि कॅन आय, आता आय तुम्ही बघताय, कुठेही आय येऊ द्या, आपण आय काय करतो? कॅपिटलच घेतो. तर हे काय झालं? कोमा कधी द्यायचं? एक्सक्यूज मी, कॅन आय हेल्प यू? ओके, तर तिथे काय होणार? एक्सक्यूज मीच्या तिथे कोमा येणार आणि कॅन आय हेल्प यू इथे काय येणार? क्वेश्चन मार्क. ठीक आहे, कळतंय बाळांनो? त्याच्यानंतर बघा, 4 काय दिलंय? फॉर कंबायनिंग 2 सेंटेन्स. आता काही काही वेळा काय असतं की तुम्हाला 2 सेंटेन्स कंबाईन करायचे असतात. ओके, तर तेव्हा कंबाईन करताना सुद्धा तुम्हाला कोमाच यूज करावा लागतो. ठीक आहे, तर कसा यूज करायचा? इफ यू रन फास्ट यू विल गेट द बस. जर तुम्ही फास्ट पळाला तरच तुम्हाला बस भेटेल. ओके, असं त्यांचा अर्थ आहे. पण त्याच्यात काय झाले? 2 सेंटेन्स आहेत. ठीक आहे, मग 2 सेंटेन्स तुम्ही वेगळेही बोलू शकता. बट तुम्हाला एखाद्याला कधी कधी सांगायचं असतं की बाबा असं असं केल्यानंतर असं होतं. ठीक आहे, जर तरच जेव्हा क्वेश्चन येतो ना, इफ देन इफ वी असं येतं ना, तेव्हा तुम्हाला काय करायचं असतं? कोमाचं यूज करायचं असतं. इफ यू रन फास्ट यू विल गेट द बस. ओके, आदर्श अनम्यूट करायचंय. येस मॅम. सांगा आता, इफ यू रन फास्ट यू विल गेट द बस. कळतंय का हे? यू लर्न फास्ट. यू विल गेट द बस. हा, इफ यू रन फास्ट. जर आता इथे जर आला ना, त्यामुळे काय होणार? इथे कोमा येणार. ठीक आहे, कोमा. जर तुम्ही फास्ट पळालात तर तुम्हाला बस भेटेल. ठीक आहे, आता क्वेश्चन टॅग कसा यूज करायचा? ठीक आहे, किंवा कुठे कुठे क्वेश्चन टॅग येतो? आता बघा, एक्झाम्पल, शी विल क्लोज द डोअर वॉन्ट शी. म्हणजे तिने खरंच बंद केलंय का डोअर? शी विल क्लोज द डोअर, कोमा, वॉन्ट शी. म्हणजे काय झालं इथं? की तिला, म्हणजे तिने क्लोज केलंय का त्याच्यावर क्वेश्चन आहे, म्हणून काय केलंय? वॉन्ट शी. खरंच तिने केलंय का क्लोज डोअर? किंवा ते करू शकते का तिने, असं विचारलंय. ठीक आहे, कळतंय का बाळांनो? हो. आता 4 आहे क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क used after each interrogative sentence at the end. Interrogative means what? Yes, Samruddhi. येस मॅम. What is mean by interrogative sentence?
यस समृद्धी बेटा, येते का? दुर्वा क्षीरसागर. Yes, miss. What is mean by interrogative sentence? Miss WH questions. Means question we are asking them. येस, How जिथे we जिथे ask क्वेश्चन question. येतो ते काय असतो, तुमचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असतात, तिथे लिहून घ्यायचे बाळांनो. ठीक आहे. आता बघा फर्स्ट मध्ये काय दिलंय, व्हॉट इज युअर स्कूल नेम. काय झाला, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स झाला, क्वेश्चन मार्क येणार. डू यू लाईक ऍपल, कॅन यू हेल्प मी, वुड यू लाईक टू सिंग विथ मी, वुड यू लाईक टू प्ले विथ मी. हे काय झाले, सेंटेन्स हे आहेत ते क्वेश्चन मध्ये झाले. त्याला काय म्हणतात, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. क्वेश्चन मार्क युज्ड आफ्टर इच, म्हणजे जो काही तुमचा सेंटेन्स कम्प्लीट होतोय, WH चा असू दे, डू डज असू दे, डंट असू दे, कॅन असू दे, कुड असू दे, वुड असू दे. ठीक आहे, त्याने जे स्टार्ट होतात आणि जे ते संपतात, तिथे संपल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चन मार्कचं चिन्ह द्यायचंय. ठीक आहे. आता 5 आहे एक्सक्लेमेशन मार्क्स. दुर्वा म्यूट करायचे बाळा. ओके. This mark used at the end of exclamatory sentence also while expressing wish emotions. आता काय करायचंय तुम्हाला, जेव्हा तुम्ही एखादी विश बोलता किंवा इमोशन्स तुमचे बाहेर काढता किंवा फिलिंग्स, जे काही फिलिंग्स पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर ते तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी तुम्हाला कशाचा यूज करावा लागतो, एक्सक्लेमेशन मार्क्स. ओके, ठीक आहे. तर एक्सक्लेमेशन मार्क्स कसा असतो, कशाला म्हणतात एक्सक्लेमेशन मार्क्स. हे बघा, हा काय झाला तुमचा एक्सक्लेमेशन मार्क्स. इथे पण आहे. ठीक आहे, इथे आहे, त्याच्यानंतर इथे दिलाय. हे काय झालं तुमचा एक्सक्लेमेशन मार्क्स. ठीक आहे. आता 1 मिनिट, अक्षरा अनम्यूट करायचंय. Yes, ma'am. आता जे पहिलं सेंटेन्स आहे, तू कसं रीड करणार सांग मला. यस अक्षरा. Hello. What is nature? Sorry. What a juicy apple. हा, आता हे सेंटेन्स आहे, त्याला काय दिलंय पुढं, एक्सक्लेमेटरी मार्क. Mark. ठीक आहे. तर तू कसं त्याला कसं बोलशील त्याला, त्या वाक्याला. What a juicy apple. येस, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुमचं ट्युनिंग चेंज करायचं, राईट. कारण तिथे काय आहे, तुमच्या फिलिंग्स आहेत, म्हणजे काही तुम्ही विश बोलताय किंवा ते तुमचे इमोशन्स तुमचे क्रिएट होत आहेत तिथे, राईट. त्या एक्सप्रेस करण्यासाठी तुम्ही एक्सक्लेमेटरी मार्क्स यूज करता, राईट. तर कसं बोलायचं तुम्हाला, व्हॉट ज्युसी ऍपल, राईट. हे असं तुम्हाला तिथे यूज करायचंय. म्हणजे रायटिंग करताना तुम्हाला गरज नाही, पण जेव्हा वाईल स्पीकिंग, जेव्हा तुम्ही स्पीक करता, एखाद्या सोबत तुम्ही स्पीक करता किंवा 4-5 पिकनिकला गेलाय, तुम्हाला तिथे काहीतरी छान दिसतंय, व्हॉट ब्युटिफुल, काय म्हणतात, व्हॉट ब्युटिफुल क्लायमेट, राईट, असं तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. आता आणखी एक आपण क्वेश्चन विचारूयात. येस, समीरा. Yes, ma'am. गुड इव्हिनिंग. Good evening, ma'am. तर चला, आता सेकंड जो आहे तो कसा यूज करशील तू सेंटेन्स. आता तिथे एक्सक्लेमेटरी मार्क तर तुला दिसतोय, जर एक्सक्लेमेटरी मार्क दिसतोय तर तू कसं बोलणार तू सेंटेन्स. How wonderful picture is. हाऊ वंडरफुल द पिक्चर इज, राईट. द सोडलायस तू. ठीक आहे, जरी द नसेल तरी पण तुला ते बोलता आलं पाहिजे. ठीक आहे.
जेव्हा स्पीक करणार आहेस, रायटिंग करताना तर ऍज इट इज लिहिणार आणि एक्सक्लेमेटरी मार्क्स देणार. ठीक आहे. हा, चला आता तिसरा कसा सेंटेन्स बोलशील? Oh, it's all right. ओ इट्स ऑल राईट. ओके. इथे कसं आहे, तुला असं खूप सारे एक्सप्रेस नाही करायचं, ते आनंदाचं नाहीये. ठीक आहे. तुला कोणाला तर हा. सांगायचंय, म्हणजे तुला कोणीतरी काहीतरी इतकं समजून सांगितलंय, ओ ओके इट्स ऑल राईट. ठीक आहे. म्हणजे तुला आता समज मी एखादी गोष्ट समजून सांगितली, तुला तुला काहीतरी कन्फ्युजन होतं. ठीक आहे. तर तेव्हा तू काय हम्म. म्हणणार? ओ ओके मॅम, इट्स ऑल राईट. म्हणजे ठीक आहे, मला समजलं. ठीक आहे. याच्यावरून हे काय होतं, एक्सप्रेस होतं की हा, मला काय सांगायचंय. ठीक आहे. मग ते टीचरला पण कळणार की हा, तुला काय सांगायचं, तुझ्या कोणत्या साईडने, तुझ्या वेने तुझ्या इमोशन जात आहेत किंवा फिलिंग जात आहेत. आणि तू जर असं म्हणली ओ इट्स ऑल राईट, ते काय होतं, हे थोडंसं अग्रेसिव्ह वाटतं. ठीक आहे. म्हणजे हे तुला समजलंय, पण ठीक आहे मॅम, एवढं काही नाहीये असं. ठीक आहे. तर ते ट्युनिंग तुमच्या कशा असतात, ते फिलिंग नुसार तुमचे ट्युनिंग बदलत असतात. त्याच्यासाठी एक्सक्लेमेशन मार्क्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर डेली लाईफ, डेली कन्व्हर्सेशन. ओके. त्याच्यानंतर आता फोर्थ आहे कॉंग्रॅच्युलेशन्स. आता एखाद्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करायचं झालं तर आपण कसं करतो? 1 मिनिट, आता कोणाला विचारू मी? ओजस्वी, हॅलो. हा, तर आता तुला कॉंग्रॅच्युलेशन्स करायचंय कोणाला तरी. ठीक आहे. तुझी आता एक फ्रेंड आहे आणि ती कोणती तरी एक्झाम म्हणजे पास झालीये आणि तिला एक काहीतरी अवॉर्ड भेटलाय. तर तू तिला कॉंग्रॅच्युलेट कसं करणार? असं समर की तुझी मी बेस्ट फ्रेंड तुझ्या समोर आहे आणि तू तिला कॉंग्रॅच्युलेट करते. कॉंग्रॅच्युलेशन ओके. किंवा यार कॉंग्रॅच्युलेशन्स. ठीक आहे. असं तू काय करणार, प्रोनाऊन्सिएशन करणार. ठीक आहे. हा, आता फायू कसं सेंटेन्स बोलणार? विश ऑल द बेस्ट. हे कसं वाटतं सांग? म्हणजे तुझ्या मनात नाही, पण ते उगाच तू समोरच्याला बोलते. ठीक आहे. हा, येस ओजस्वी. छान वाटतं. हा. ओके. अजून एकाला विचारूयात आपण. आकांक्षा शिरसाट. म्यूट करायचं ओजस्वी बेटा. येस मॅम. विश यू ऑल द बेस्ट. आता हा सेंटेन्स दिसतोय तुला, तर तू कसं बोलशील ते? विश यू ऑल द बेस्ट. हा, जर तुझ्या फ्रेंडला किंवा तुझ्या ब्रदरला, सिस्टरला, कोणाला बोलायचं असेल तर तू कसं बोलशील? तुला विश त्यांना यू ब्लेस ऑल द करायचं बेस्ट. आहे. विश यू ऑल द बेस्ट. येस. विश यू ऑल द बेस्ट किंवा बेस्ट ऑफ लक. ठीक आहे. हे काय झालं, विशेष झाल्या. एखाद्याला शुभेच्छा देतोय आपण. ठीक आहे. हम्म. समजतंय ना बाळांनो? हो. हा, आता ऍपॉस्ट्रॉपी. अपोस्ट्रॉपी कसं यूज करायचं किंवा ते काय असतं? ठीक आहे. फाईल रायटिंग समवन्स रिलेटेड थिंग. ठीक आहे. आता एखाद्याची गोष्ट सांगायची किंवा एखाद्याची काही वस्तू सांगायची असेल, एखाद्याचं घर सांगायचं असेल, तर आपण काय म्हणतो? आता समजा आकांक्षाचंच एखादं होम आहे, ते आपण आता समोर आपल्याला दिसतंय, आपण जातोय एका रस्त्याने आणि आपल्याला आकांक्षाचं समोर हाऊस दिसतंय. तर आपण काय सांगणार? दिस इज आकांक्षाज हाऊस. राईट. म्हणजे आकांक्षा झाल्यानंतर काय येतं? ऍपॉस्ट्रॉपी आणि त्याच्यानंतर येस. दिस इज आकांक्षाज हाऊस किंवा आकांक्षा स्वीट होम. ठीक आहे. असं आपण बोलणार. त्याच्यानंतर आता बघा एक्झाम्पल दिलेत. राधाज बॅग, राधाची बॅग. बॉईज हॉस्टेल, ते काय आहे? बॉईज हॉस्टेल. आता समोर एखादं हॉस्टेल दिसलं तर आपण काय म्हणतो? गर्ल्स हॉस्टेल और बॉईज हॉस्टेल. तिथे काय येतं? ऍपॉस्ट्रॉपी एस. फॉर रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. आता इट इज ला आपण काय लिहितो? इट्स. राईट. त्याच्यानंतर व्हॉट्स म्हणजे काय? व्हॉट इज. वॉन्ट. आणि ओ क्लॉक. ओ क्लॉकचा अर्थ कोण सांगेन? कोणाला येतो? ओके. शर्व आपटे. आपटे. शर्व आपटे.
मॅम मी सांगू बोला. 1 hour. हा. आणि वॉन्टचा पूर्वा. पूर्वा वॉन्टचा अर्थ काय येतो? नाही माहिती. हम्म नाही माहिती. झालंय आपलं बाळा हे. वॉन्ट कशाला काय म्हणतात? इजंट. कोण सांगेल वॉन्टचा अर्थ? ओके, सिद्धी. सिद्धीला विचारूयात. सिद्धी होती क्लासमध्ये तेव्हा. हा, वॉन्टचा अर्थ काय येतो? गुड इव्हनिंग. हा. वॉन्टचं का? हम्म वॉन्ट पाहिजे. थांब मी एडिट करून दाखवते, त्याचं सांगायचं. पाहिजे. वॉन्ट नाही वॉन्ट. मॅम पाहिजे. मॅम सांगा चला. मॅम पाहिजे. मॅम Recording in progress. ओके, 1 minute. हा, ऋतुजा. बोल बाळा, काय येतं? आवाज तुझा अडकतोय का बाळा? नाही मॅम. वाच ना, रेड वॉन्टचा मॅम फुल फॉर्म काय? पाहिजे. नाही बाळा, वॉन्ट म्हणजे WANT म्हणजे पाहिजे असतं. ठीक आहे बाळांनो, अभ्यास करायचा आहे. ओके, कोणाकोणाला येतं? वॉन्ट WON सॉरी T इज इक्वल्स टू विल नॉट. ठीक आहे, झालेलं आहे. इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटला तर झालेलंच आहे. ठीक आहे, सगळ्यांनी आन्सर सांगणं अपेक्षित होतं. विल नॉट याचा मिनिंग काय तो? विल नॉट. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढचं घेऊयात. आता कोलनचं यूज कसं होतं? कोलन युज्ड फॉर शोईंग लिस्ट ऑफ थिंग्स इन द सेंटेन्स. आय लाईक फॉलोइंग थिंग्स. आता त्याने काय केलं? फॉलोइंग थिंग्स म्हटल्यानंतर काय येतं तिथं? कोलन. ठीक आहे, आय लाईक फॉलोइंग थिंग्स म्हणजे तो सांगणार आहे की पुढे काय काय लागणार आहे. ठीक आहे, गोष्टी. त्यामुळे काय झालं तिथे? कोलन येतं की नंबर ऑफ थिंग्स सांगायचे असतात ना आपल्याला जेव्हा, तेव्हा आपण काय करतो? कोलनचा यूज करतो. ठीक आहे, आता एवढ्या गोष्टी त्याने सांगितल्यात. ठीक आहे, फॉलोइंग थिंग. आता नेम, द नेम ऑफ रिव्हर्स आर च्या नंतर काय येईल इथे? कोलन, आणि त्याच्यानंतर हे. आता मी जर सांगितलं, ठीक आहे, आता बघा, मी जर म्हटलं इंग्लिश मीडियम
स्टुडंट लिस्ट आणि इथे काय येणार कोलन आणि मराठी मीडियम स्टुडंट लिस्ट इथे काय येणार कोलन. ठीक आहे. मग इथे काय लिहिणार मी नावं लिहिणार. ठीक आहे. आता इंग्लिश मीडियम मध्ये काय येणार ओजस्वी येईल, समृद्धी येईल, त्याच्यानंतर कोण येतं यशोधन येईल. ठीक आहे. आणि मराठीमध्ये कोण येईल अक्षरा. ठीक आहे. नंतर अजून कोण आहे राजवीर येईल. ठीक आहे. असे मराठी मीडियम मध्ये येणार. ठीक आहे. हे आपलं काय झालं लिस्ट झालं. जेव्हा आपण लिस्ट प्रोव्हाइड करतो किंवा फ्रुट्स नेम सांगतो कलर्स नेम सांगतो तेव्हा आपल्याला काय करायचंय यूज करायचंय कोलन. ठीक आहे. आता सेमी कोलन लर्न द स्टोरी देन से इट अलाउड. आता एखादी स्टोरी सांगताय आपण. ठीक आहे. तर तेव्हा किंवा ऐकतो किंवा वाचतो तर तेव्हा काय करतो आपण ते कोलन यूज केल्यानंतर आपण मोठ्याने बोलायचे किंवा त्याचा यूज कसा करायचा आहे. ठीक आहे. सगळ्यांनी म्यूट करायचे बाळांनो. शर वापते म्यूट कर बाळा. इन्व्हर्टेड कोमास. ठीक आहे. लर्न द आता सेमी कोलनचं काय दिलं तिथं लर्न द स्टोरी देन से इट अलाउड. म्हणजे इथे काय झालं दोन सेंटेन्स यूज झाले बट इथे काय सांगायचं त्यांना लर्न द स्टोरी म्हणजे पूर्ण स्टोरी रीड करा आणि त्याच्यानंतर सेमी कोलन दिलंय देन से इट अलाउड. पहिले काय करा तुम्ही स्टोरी पूर्ण समजून घ्या किंवा लर्न करा आणि त्याच्यानंतर तुम्ही मोठ्याने सांगा. ठीक आहे. तेव्हा तिथे त्यांनी काय केलंय सेमिकोलनचा यूज केलाय. आता इन्व्हर्टेड कोमास. हा द सेंटेन्स सेड बाय समवन इज रिटन इन इन्व्हर्टेड कोमा. हा मग द सेंटेन्स सेड बाय समवन इज रिटन इन इन्व्हर्टेड कोमास. आता बघा निलेश सेड त्याच्यानंतर काय येणार फक्त कोमा येईल. ठीक आहे. आणि तो काय म्हणतोय आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी हॅपी किंवा काही आय एम प्लेइंग, आय एम बिझी, त्याच्यानंतर काय आय एम सिंगिंग अ सॉन्ग. ठीक आहे. आता हे जे सेंटेन्स बोलायचे त्याला ते कसे येणार तो स्वतः बोलतोय ना तर तो काय होणार इन्व्हर्टेड कोमास. आता इन्व्हर्टेड कोमास दिसतायत तुम्हाला स्क्रीनवरती. तर हे काय झाले तुमचे इन्व्हर्टेड कोमा. ठीक आहे बाळांनो हे लक्षात घ्या. खूप खूप महत्वाचं आहेत हे. याच्यामध्ये खूप मार्क्स पण भेटतात. ओके. ओके. आता समजा अजून एक आपण सेंटेन्स घेतला. ठीक आहे. सिद्धी सेड. आता मी हे घेतलं कोमा घेतला राईट. त्याच्यानंतर 1 मिनिट वाईज सिद्धी सेड मॅम आय एम लिटल बिट कन्फ्युजिंग. ठीक आहे. हे काय झालं तिनं सेंटेन्स सांगितलं पण काय झालंय सिद्धी सेड मॅम आय एम लिटल बिट कन्फ्युजिंग हा पार्ट नंतर येणार. पण सिद्धी सेड इथे काय होणार कोमा येणार का तर कोण बोलते सिद्धी बोलते. सिद्धी सेड कोमा मॅम आय एम लिटल बिट कन्फ्युजिंग. वर्ड बोलली तिने आणि त्याच्यानंतर सेंटेन्स कम्प्लीट केलाय. ठीक आहे. सेंटेन्स कम्प्लीट करते ती तेव्हा आपल्याला काय करायचंय डबल इन्व्हर्टेड कोमा द्यायचाय. ठीक आहे. किंवा इन्व्हर्टेड कोमा आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. आता हायफन फॉर जॉईनिंग कंपाऊंड वर्ड्स ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, 1/3 पार्ट, 3/4. ठीक आहे. आपण 3/4 म्हणतो बघा 3/4. ओके. तर तेव्हा तुम्हाला हायपनचा अर्थ कळतोय. हायपन इथे दिलेय बघा. फक्त ही जी मधली रेष आहे याला हायपन बोलतात.
ठीक आहे, छोटीशी. त्याच्यानंतर अजून काय बोलू शकतो? हा, सिस्टर इन लॉ, सिस्टर डॅश इन हायपन लॉ. ठीक आहे, समजतंय का? इथपर्यंत समजलंय का सांगा? येस, ओजस्वी ऑल्सो करेक्ट. टीचर सेड वी आर गोइंग टू हॅव अ टेस्ट टुमारो. ठीक आहे, तिथे पण काय येणार? इन्व्हर्टेड कोमा येणार. ओके. हा, मदर इन लॉ मध्ये सुद्धा हायफन युज होणार. ओके, समजलंय? सगळ्यांना इथपर्यंत समजलं असेल तर यस टाईप करायचं बाळांनो, फास्ट मध्ये. मी जे काय सांगते ते तुमच्यापर्यंत येतंय का? समजतंय का? यस, आरोही. अनम्यूट करायचं बेटा. आरोही अनम्यूट कर. येस मॅम. समजतंय का? हो मॅम, मला समजतंय. ओके, एनी डाऊट आतापर्यंत? नो मॅम. ओके, थँक्यू. नवीन जॉईन आहेस का? हो मॅम, मी नवीन जॉईन आहे. कधी जॉईन केलंयस तू? काल जॉईन केलं मी. ओके, तेच म्हटलं, मी पहिल्यांदा कधी पाहिलं नाही. ओके. कसं वाटतंय, समजतंय का क्लासमध्ये की काही डाऊट मला आहेत? जाम समजलं. नाही मॅम, मला डाऊट नाहीये काय. ओके ओके, नवीन ऍडमिशन आहेस का या वर्षीचं की प्रॅक्टिस हो, साठी आहे? म्हणजे नवीन आता जे ऍडमिशन आहे. 13 डिसेंबरला जी एक्झाम येते ना नवोदयची किंवा काय, तर तेव्हा तू देणार आहेस का? हो, मी फेब्रुवारीला देणार आहे. ओके ओके ओके, ठीक आहे. आता चला, क्वेश्चन चालू झालेले आहेत. ओके. हा, चल आरोही, फर्स्ट क्वेश्चन रीड कर आणि आन्सर सांग. दिसतोय स्क्रीनवरती क्वेश्चन? आपला 8:15 ला क्लास स्टार्ट झालाय. आता 9:15 ला क्लास संपेल. ठीक आहे, 8 ला आपला क्लास नाहीये, 8:15 चा क्लास आहे. तुम्ही सगळ्यांनी आधीच जॉईन करून ठेवलं होतं. ओके मॅम, मी फर्स्ट क्वेश्चन बोलू? येस. Okay. First question. What punctuation mark will you put at the end of the sentence below? He won the gold medal, didn't he? Ma'am, second question, second option right. एकदा फक्त. Huh? हा, बोल बाळा, काय येईल? Second option right आहे. He won the gold medal, didn't he? येस बेटा, क्वेश्चन मार्क येईल. ठीक आहे, तिथे काय येईल? क्वेश्चन मार्क. कारण तो म्हणजे तो जिंकलाय. डिडंट ही, खरंच हा जिंकलाय का किंवा खरंच याला आलंय का? ठीक आहे, असं विचारलंय. ठीक आहे, करेक्ट. व्हेरी नाईस. ओके, श्रेया. श्रेया. चिन्मय, अनम्यूट करायचं बेटा. Yes, ma'am. हा, क्वेश्चन नंबर 2. Yes, ma'am. Choose one correct option. Where should we place full stop in the following sentence? Question mark. Be careful. This house is haunted. कोणतं येतं? Ma'am, option number 1. Where should we place full stop in following sentence? Be careful. Yes. Careful. This house is
Haunted. After careful. After. Yes. After careful काय होईल? Full stop येईल. Okay? Be Yes. careful. This house is haunted. ठीक आहे? Yes, ma'am. Yes. चिन्मय म्यूट करायचं बेटा. कोण आहे? ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 3 कोण? राजवीर. Unmute. राजवीर. Yes, ma'am. क्वेश्चन नंबर 3. Good evening, ma'am. गुड इव्हनिंग. मॅम तिसरा क्वेश्चन रीड करू. क्वेश्चन 3 रीड करायचा बेटा. Choose the correct punctuation mark for the given sentence. It's 5 o'clock. Ma'am, apostrophe in. It's 5 o'clock. Okay. Yes. Apostrophe येईल. ओके, समजले तर ऑप्शन तर करेक्ट येत आहेत. ठीक आहे. दिव्या कांबळे. Yes, ma'am. क्वेश्चन नंबर 4. Question number 4. Select the correct punctuation mark for given sentence. Are you ready? मॅम क्वेश्चन मार्क. कारण त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारलाय ना की आर यू रेडी म्हणून. हा, तर काय येईल तिथं? क्वेश्चन मार्क. ठीक आहे. क्वेश्चन मार्क. हा. येस. बेटा म्यूट करायचंय. यशोधन देसाई. Yes, ma'am. क्वेश्चन नंबर 5. Read the words in the following diagrams. Choose one correct punctuation mark. Horns. Oh, oh, wow, brave. Ma'am, exclamation mark. हुर्रे, ओ, वाव, ब्रेव. येस, एक्सक्लेमेशन मार्क. कारण हे सगळे जे वर्ड्स आहेत ते एक्सक्लेमेशन साठी यूज केले जातात. ठीक आहे, एक्सप्रेस करण्यासाठी. व्हेरी नाईस गाईज, सगळे खूप छान आन्सर देत आहेत. मला खूप छान वाटतंय. येस, सिद्धी पण झाली. ज्ञानेश्वरी. Yes. क्वेश्चन नंबर 6. How many letters should be written capital in the given sentence? I live in Aurangabad.